प्रेज द लॉर्ड. सर्व माझे भाऊ बहीण जे आता हा व्हिडिओ पाहतात ते सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. तुम्हाला माहिती आहे आपण दर फ्रायडेला फायर प्रे घेतो. ज्या लोकांना प्रार्थनेची गरज आपण सर्व मंदिराची प्रार्थना करतो. जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. जे लोक त्रासात आहेत कष्टामध्ये आहेत आपण त्यासाठी प्रार्थना करत असतो. तर तुम्ही आता जिथं कुठं आहात तुम्ही 5 मिनिटं सेटल डाऊन व्हा. माझ्यासोबत तुम्ही देखील प्रार्थना करा स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आणि निश्चितच ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे आपण सर्व त्या लोकांसाठी प्रार्थना करूयात. ओके, जे लोक आता आजारी आहात जे तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आहे ही प्रार्थना ही सगळ्यात खास तुमच्यासाठी असणार आहे. ओके, फक्त करायचं काय आहे तुम्हाला प्रार्थना करायची आणि त्या प्रार्थनेवर विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ज्याचा मोठा त्यासाठी चमत्कार मोठे. ओके, प्रेज द लॉर्ड. तर आपण सर्व प्रार्थनेत जाऊयात आणि प्रभू येशून आरोग्य शांती प्रेम प्रीती आपण सगळं मागून घेऊयात. ओके, कम ऑन, लेट्स प्रे. प्रभू तुमच्या नावाला मी मान महिमा गौरव देतो. तुमच्या नावाची स्तुती आराधना करतो. पित्या देवप्पा आजची फायर प्रभू येशू तुमच्या हातात देतो. पिता मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देवप्पा जे लोक आता हा व्हिडिओ पाहतात ते प्रभू देवप्पा त्यांच्या हृदयामध्ये तुमची शांती, त्या हृदयामध्ये तुमचं प्रेम, त्यांच्या जीवनामध्ये तुमचं शांती येऊन द्या देवप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांचे असलेले सगळे त्रास, असलेले सगळे संकट, सगळे प्रॉब्लेम त्यांच्या जीवनातून निघून जाऊ देवप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या संसारामध्ये देवप्पा तुम्ही स्वतः राहायला या पित्या आणि प्रभू येशू त्यांना तुम्ही आशीर्वादित करा. फादर देवप्पा मी आता प्रार्थना करतो जे लोक आजारी आहेत ब्रदर्स अँड सिस्टर्स माझ्यासोबत तुम्ही पण प्रार्थना करा. प्रभू येशू आपली प्रार्थना ऐकत आहे. देवप्पा मी प्रार्थना करतो या आजारी भावासाठी, या आजारी बहिणीसाठी देवप्पा त्यांचा त्रास बघ, त्यांचा आजार बघ. प्रभू त्यांना स्पर्श कर राजा. फादर टच होली स्पिरिट त्यांना स्पर्श कर देवप्पा. त्यांचा सगळा आजार निघून जाऊ. ब्रदर सिस्टर तुम्ही तुमच्या आजारी भागावर हात ठेवा आणि प्रार्थना करा. प्रभू येशू आपली प्रार्थना ऐकत आहे. लहा रबा शंदा प्रभू मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्या विश्वासाने जे त्यांनी हात ठेवले बाप्पा प्रभू येशू तिथला आजार, त्या जागेवरचा आजार प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ. त्या जागेवरचा त्रास प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. आणि प्रभू येशू स्वर्गातलं आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये येऊन द्या. प्रभू त्यांचा विश्वास बघ देवप्पा, त्यांची आशा बघ. प्रभू मी प्रार्थना करतो त्या विश्वासानुसार देवप्पा त्यांना आरोग्य भेटलं जाऊ. त्या विश्वासानुसार देवप्पा त्यांना शांती भेटली जाऊ. त्या विश्वासानुसार देवप्पा त्यांना आशीर्वाद भेटले जाऊ देवप्पा. आणि तुमच्या नावाचं गौरव तुम्ही करून घ्या. मी आता प्रार्थना करतो ज्या लोकांना डोक्याचा त्रास आहे, ज्या लोकांचं डोकं दुखतं, मायग्रेनचा इश्यू, झोप लागत नाही, मी प्रभू येशूच्या हे सगळे त्रास मी बांधतो आणि नाश करतो. पित्या त्यांच्या डोक्याला स्पर्श करा देवप्पा. आणि प्रभू येशू देवप्पा त्यांना आरोग्य भेटलं जाऊ. सगळे डोक्यातले मुंग्या, सगळं डोकेदुखी, सगळं मायग्रेनचा त्रास, सगळं ओव्हर टेन्शन, सगळं ओव्हर थिंकिंग प्रभू येशूच्या नावात नष्ट केलं जाऊ देवप्पा. मी प्रार्थना करतो ज्यांना डोळे नाहीयेत, जेव्हा ज्यांना अंधुक दिसतं प्रभू येशूच्या नावात देवप्पा त्यांना आरोग्य भेटलं जाऊ देवप्पा. त्यांचं अंधुक दिसतं प्रभू येशूच्या नावात देवप्पा क्लिअर केलं जाऊ. सगळ्यांचे चष्मे देवप्पा उतरले जाऊ प्रभू येशूच्या नावात देवप्पा. मी प्रार्थना करतो ज्यांना हार्टचा त्रास आहे देवप्पा, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे प्रभू देवप्पा तो त्रास निघून जाऊ, तो त्रास निघून जाऊ देवप्पा. मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांची शुगर कंट्रोल केली जाऊ, त्यांचं बीपी कंट्रोल केलं जाऊ प्रभू येशूच्या नावात देवप्पा. त्यांना शांती देवप्पा, त्यांना आरोग्य, त्यांना खूप चांगलं आरोग्य देऊ देवप्पा. खूप चांगल्या हेल्थनी देवप्पा त्यांना तुम्ही ब्लेस करा. प्रभू मी प्रार्थना करतो पोटातले सगळे त्रास, सगळे लिव्हर, सगळ्या आतड्यांचे त्रास, सगळ्या गाठी प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. आणि देवप्पा त्यांच्या जीवनामध्ये देवप्पा तुमचं आरोग्य व्हायला जाऊ. मी प्रार्थना करतो देवप्पा ज्यांना हाडांचा त्रास आहे, गुडघेदुखी देवप्पा ज्यांना त्रास होतो प्रभू येशूच्या नावात गुडघेदुखी, हाडांचा त्रास, हाडांमधला ताप प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य भेटले जाऊ. प्रभू मी प्रार्थना करतो देवप्पा ज्यांना स्किनचा त्रास आहे, ब्लडचा त्रास आहे प्रभू मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्या विश्वासानुसार देवप्पा त्यांना तुम्ही आरोग्य द्या. ते सगळा त्रास, ती सगळी घाण, सगळा कॅन्सर प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. ती जे काही ट्रीटमेंट घेतात त्या ट्रीटमेंटद्वारे देवप्पा तुम्ही कार्य करा प्रभू येशू. फादर मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्या जीवनामध्ये मोठं आरोग्य भेटलं जाऊ. प्रभू माझी प्रार्थना देवप्पा जे खूप सारे पैसे ते खर्च करतात आरोग्यासाठी देवप्पा ते सगळे बंद केले जाऊ. आणि देवप्पा ते पैसे चांगल्या कार्यासाठी देवप्पा, त्यांच्या बरकतीसाठी, त्यांच्या घरामध्ये चांगल्या गोष्टीसाठी खर्च केले जाऊ देवप्पा. प्रभू येशू मी प्रार्थना करतो त्यांच्या घरात येणारा प्रत्येक पैसा आशीर्वादित करा देवप्पा. आणि प्रभू येशू तुमच्या नावाचं गौरव तुम्ही करून घ्या. फादर मी प्रार्थना करतो त्या पती पत्नीसाठी ज्यांच्या घरात भांडणं होतात प्रभू प्लीज देवप्पा, प्लीज देवप्पा त्यांच्या हृदयाला स्पर्श करा. तर सगळे सैतानी बंधन प्रभू येशूच्या मी बांधतो आणि नाश करतो. सगळा राग, सगळा द्वेष, सगळ्या जुन्या बोलणाऱ्या गोष्टी, सगळ्या वाईट गोष्टी, सगळं अपशब्द, सगळे राग, सगळा द्वेष, सगळा शक
प्रभू येशूच्या नावात निघून जाओ. सगळा डिसरिस्पेक्ट, सगळा इररिस्पॉन्सिबिलिटी प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. प्रभू देवप्पा त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही शांती, तुम्ही प्रीती घेऊन या देवप्पा. मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांचे सगळे भांडणं प्रभू येशूच्या नावात थांबले जाओ. त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला संसाराचा आशीर्वाद देवप्पा त्यांना द्या. खूप आनंदी संसार, खूप शांतिमय संसार देवप्पा त्यांना भेटू दे देवप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो सगळ्या वाईट गोष्टी, सगळे वाईट विचार देवप्पा त्यांच्या डोक्यातून निघून जाऊ देवप्पा. आणि प्रभू येशू त्यांच्या डोक्याला तुम्ही स्पर्श करा. पित्या मी प्रार्थना करतो ज्यांना लेकरं होत नाही देवप्पा, जे खूप तळमळीने प्रार्थना करतात, खूप कळवळीने प्रार्थना करतात देवप्पा, त्यांना लेकरांचा आशीर्वाद दे पित्या. देवप्पा त्यांचा संसार पूर्ण केला जाव. देवप्पा त्या बहिणीला, त्या भावाला स्पर्श कर देवप्पा. आणि प्रभू येशू त्यांचा संसार देवप्पा, त्यांचं कुटुंब पूर्ण केलं जावं. बायबल सांगतं पोटची फळी देवाने दिली देणगी आहे. प्रभू जोपर्यंत तुम्ही देणार नाही देवप्पा ते आम्हाला भेटत नाही. प्रभू मी मागतो देवप्पा या बहिणीसाठी, या भावासाठी. प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये तुमचा आशीर्वाद येऊ द्या देवप्पा. त्या लेकराचा आशीर्वाद येऊ द्या देवप्पा. आणि त्यांचं हृदय आनंदी कर प्रभू. देवप्पा मी प्रार्थना करतो जे लेकरं मिसबिहेव करतात देवप्पा, जे आई वडिलांचं ऐकत नाही प्रभू त्यांच्या हृदयाला स्पर्श कर. जे टीनेजर्स आहेत देवप्पा प्रभू, जे व्यसनाच्या मार्गाला चाललेत, जे वाईट मार्गाला चाललेत, जे आईबापाचं ऐकत नाही प्रभू येशू मी प्रार्थना करतो देवप्पा त्या लेकरांना तुम्ही स्पर्श करा. त्यांच्या हृदयाला स्पर्श करा, त्यांच्या डोक्याला स्पर्श करा देवप्पा. आणि प्रभू येशू सगळा मिस्टिविसपणा, सगळा प्रॉब्लेम प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ देवप्पा. त्या लेकरांची वाढ तुमच्या भयामध्ये, तुमच्या वचनामध्ये होऊन द्या देवप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो देवप्पा त्यांच्या घरामध्ये हर रोज बायबल वाचलं जाओ, हर रोज प्रार्थना केली जाओ, हर रोज आराधना केली जाओ. ती आराधनेचे शब्द, त्या आराधनेचे बोल देवप्पा, ते वचनाचे शब्द प्रभू येशू त्या लेकरांच्या हृदयात पडले जाओ, ते कानामध्ये पडले जाओ. आणि देवप्पा तिथं कार्य कर प्रभू येशू. देवप्पा मी प्रार्थना करतो ज्यांच्या घरामध्ये प्रार्थना होत नाही प्रभू, प्लीज देवप्पा प्रार्थनेचा अभिषेक दे देवप्पा. प्लीज देवप्पा 5 मिनिटं का होईना त्यांनी रोज प्रार्थना करावी देवप्पा, रोज कौटुंबिक प्रार्थना करावी अशी विनंती करतो देवप्पा. देवप्पा प्लीज लॉर्ड, जे विश्वासात कमी आहे प्रभू येशूच्या देवप्पा त्यांचा विश्वास वाढला जाओ. देवप्पा मी आता स्पेशल प्रे करतो जे व्यसनामध्ये बाप्पा, प्लीज देवप्पा त्यांच्या हृदयाला स्पर्श कर. देवप्पा ते व्यसनाचे सगळे स्ट्रॉंग होल्ड, ते सगळे बंधनं मी प्रभू येशूच्या नावात बांधतो आणि नाश करतो. त्या देवप्पा त्या भावाला, त्या बहिणीला प्रभू येशूच्या नावात ते सगळे व्यसनातून मोकळं कर देवप्पा. सगळं मिसरी, सगळं तंबाखू, सगळं दारू, सगळं व्यसन प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ. ब्रदर्स अँड सिस्टर्स, व्यसन हे सैतानाकडून आहे, व्यसन हे देवाकडून कधीच नाहीये. ते तुमचं जीवन बर्बाद करेल, तो तुमचा संसार बर्बाद करेल. आता माझं ऐका, प्रभू येशू तुम्हाला हाक मारत आहे, प्रभू येशू तुम्हाला मदत करायला तयार आहे. जो कोणी देवप्पा विश्वासानं प्रयत्न करेल देवप्पा त्याचं प्रयत्नाला यश भेटलं जाव. प्रभू मी प्रार्थना करतो ज्यांना जॉब नाहीये प्रभू येशूच्या नावात त्यांना जॉब भेटला जाव देवप्पा, त्यांना खूप चांगले जॉब भेटला जाव देवप्पा. प्रभू येशू मी प्रार्थना करतो ज्यांना गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे प्रभू येशू त्यांना गव्हर्नमेंटचा जॉब भेटू दे. देवप्पा जे एक्झाम्स देत आहे प्रभू येशू देवप्पा, ते जॉबचे सगळे एक्झाम्स प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित करा देवप्पा. लागणारी मेहनत प्रभू येशू त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या देवप्पा, लागणारा अभ्यास त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या देवप्पा. आणि प्रभू येशू त्या मेहनतीचं फळ तुम्ही त्यांना द्या. प्रभू मी प्रार्थना करतो ज्यांना प्रमोशन पाहिजे देवप्पा, ज्यांची बरकत नाहीये, त्यांच्या घरामध्ये शांती नाहीये प्रभू, प्लीज देवप्पा त्यांच्या घरामध्ये तुमची शांती येऊन द्या देवप्पा, त्या घरामध्ये तुमची बरकत येऊन द्या. त्यांना प्रमोशन भेटलं जाव देवप्पा, मोठमोठ्या हुद्द्यावर देवप्पा त्यांना तुम्ही डिप्लॉय करा. आणि प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करा देवप्पा. प्रभू येशू मी प्रार्थना करतो प्लीज लॉर्ड, प्लीज देवप्पा या सगळ्या लेकरांना आशीर्वादित करा देवप्पा. मी आता स्पेशल प्रे करतो आपल्या सगळ्या मिनिस्ट्रीसाठी प्रभू, प्लीज सगळ्या चर्चेससाठी देवप्पा, तुमचं मोठं रिवायवल येऊ द्या, पवित्र आत्म्याचा अभिषेक येऊ द्या, पवित्र आत्म्याचे 9 फळ काम केले जाव देवप्पा. मी प्रार्थना करतो प्लीज देवप्पा, जे थांबलेले मिनिस्ट्रीज आहे प्रभू येशूच्या नावात उंच केले जाव. चर्चला येणारे लोक वाढले जाव देवप्पा, तुमचं वचन ऐकणारे लोक वाढले जाव प्रभू येशू, तुमचं राज्य येऊन द्या देवप्पा. मी स्पेशल प्रे करतो सगळे पालकांसाठी, सगळे फादर्ससाठी प्रभू, प्लीज लॉर्ड, प्लीज देवप्पा त्यांना स्पर्श करा. आत्म्याचे 9 वरदानानं भरा प्रभू येशू. आणि देवप्पा त्यांच्याद्वारे मोठमोठे काम करून घ्या पित्या देवप्पा. अनेक हरवले आत्मे जिंकले जाव देवप्पा, अनेक लोकांना देवप्पा तुमचं वचन कळालं जाव, तुमचं सामर्थ्य कळालं जातं त्यांच्याद्वारे देवप्पा. आणि प्रभू येशू तुमच्या नावाचं गौरव तुम्ही करून घ्या. फादर मी प्रार्थना करतो कुठलाच पाळक वर्ग, सेवक लोक देवप्पा परीक्षेत पडू नये, संकटात जाऊ नये देवप्पा, मी प्रार्थना करतो देवप्पा. आणि देवप्पा हमेशा त्यांनी प्रार्थनेमध्ये राहावं, त्यांची प्रार्थनेची वेळ वाढली जाव, आराधनेची वेळ वाढली जाव. 5 तास, 7 तास, 10 तास देवप्पा त्यांनी प्रार्थना करावी, तुमच्या पायाजवळ हमेशा बसावं देवप्पा.
अशी कृपा तुम्ही त्यांच्यावर करा पित्या. देवबाप्पा सगळी कृपा तुमच्याकडून येते. बायबल सांगतं युअर ग्रेस इज सफिशियंट फॉर अस लॉर्ड. प्रभू देवबाप्पा तुमचा अनुग्रह आमच्यावरती येऊन द्या. देवबाप्पा तुमची प्रीती आमच्यावरती येऊन द्या देवबाप्पा, आणि आमच्या जीवनात तुम्ही कार्य करा प्रभू. इथून पुढचा सगळा वेळ मी प्रभू येशूच्या तुमच्या हातात देतो. अब्बा सगळं काही तुमच्या इच्छेनुसार होऊन द्या. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू जिवंत माझा देव ह्याच्या गोड प्रिय नावाने करतो. आमेन.